Hello friends, this is Randir sir here. We are going to learn very interesting lesson of our syllabus which name is On Saying Please. This lesson is written by Alfred George Gardiner 1856 to 1946. Was born at Chelmsford in Essex in 1865. A great writer who has written several books in English literature. He started his literacy career as a journalist. At the age of 37, he was appointed editor of the Daily News, London. Under the pseudonym name Alf of the Flow, he made regular contribution to the Daily News, the Manchester Evening News, etc. His essays are uniformly elegant, graceful and humorous. या लेखकाची जी साहित्य आहे किंवा त्या लेखकाने लिहिलेले एसेज ते खूप खरोखर उत्कृष्ट आहेत. त्यातला जो घटक त्यांनी त्या लेखांमार्फत किंवा त्या निबंधांमार्फत संदेश देण्याचा जो प्रयत्न केला आहे तो अतिशय खूप चांगल्या रीतीने आणि विनोदबुद्धीने त्या ठिकाणी लिखाण त्यांनी केलेलं आहे. द पिलर्स ऑफ सोसायटी, पेबल्स ऑन द शोर, मेनी furrows and Leaves in the Wind are some of his best well-known writing. On Saying Please, a lesson, he points out the values of good manners in social life and emphasizes the importance of courtesy and politeness in daily behavior. He shows how polite speech and manners sweeten the atmosphere around and how discourtesy and ill manners spoil or pollute it. So let's begin with the icebreakers of the lesson on the page number 13. The very first question asked in icebreaker part: list the words of courtesy that we use in our daily life. Discuss them with your partner and explain the purpose of using each. Here is a column to solve the courtesy word. वर्ड्स ऑफ कर्टसी. कर्टसी म्हणजे शिष्टाचार दर्शवणारे शब्द आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत की जे आपल्या दैनंदिन वापरामध्ये आपण वापरत असतो किंवा त्याचा वापर आपल्याला करणं भाग असतं. वर्ड्स ऑफ कर्टसी. द फर्स्ट वर्ड इज ऑलरेडी गिवन इन अवर ॲक्टिव्हिटी, थँक्यू. द वर्ड थँक्यू वी यूज टू एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड ऑफ समवन. कोणाचे आभार मानण्यासाठी हा शब्द आपण वापरत असतो. नाऊ आय एम टेलिंग यू द वर्ड्स दॅट शो कर्टसी. द वर्ड प्लीज. द वर्ड प्लीज वी यूज टू शो और टू एक्सप्रेस रिक्वेस्ट. द नेक्स्ट वर्ड सॉरी. द वर्ड वी यूज टू ॲडमिट द मिस्टेक. अनदर वर्ड एक्सक्यूज मी. The word we use to take permission. Next, yes sir, the word we use to show the agree with someone. You are welcome to accept someone's view. No problem to give consent. It's all right to accept freely. This kind of the courtesy word we use in our day-to-day life. The next question listed below are few character traits of people. Some are positive traits while others are not. Tick. Right mark the one you feel are desirable. या ठिकाणी आपल्याला यादी दिली आहे आणि या यादीमधून काही लोकांचे स्वभाव गुणधर्म आपल्याला दिलेले आहेत आणि त्या स्वभाव गुणधर्मांसमोर आपल्याला टिक मार्क करायची इतकीची डिझायरेबल असणार आहेत. द मीनिंग वी मस्ट हॅव टू चेक आउट द वर्ड्स दॅट इज गिवन इन अवर कॉलम्स. कॅरेक्टरिस्टिक ट्रेट्स. देर आर 3 कॉलम्स हिअर. द फर्स्ट कॉलम कनोइंग. द मीनिंग ऑफ द वर्ड इज इन मराठी दुर्लक्ष करणारा. द वर्ड इज डिझायरेबल. Insensitive, the word means
असंवेदनशील. दिस इज द नॉट डिझायरेबल वर्ड. स्लाय, लबाड. ह्युमरस, नायू, बेनेव्हलेंट. ह्युमरस, नायू, नायू मीन्स साधा भोळा आणि बेनेव्हलेंट मीन्स परोपकारी. द वर्ड डिझायरेबल, canoeing is the desirable word here. See the next column. Characteristic traits. Aggressive म्हणजेच आक्रमक, नॉट डिझायरेबल वर्ड. स्कीमिंग, कारस्थानी, नॉट डिझायरेबल वर्ड. म्हणजे हा जो शब्द आहे तो काही वर्तनास दृष्टीने चांगला नाही, कारण की हा कारस्थानी या अर्थाने स्कीमिंग या शब्द होतो. वाईज, शहाणा. युगस्टिक, अहंकारी, हा सुद्धा नॉट डिझायरेबल वर्ड आहे. मॅनिप्युलेटिव्ह, कुशल, नॉट डिझायरेबल. रूड, असभ्य असलेला. सी द नेक्स्ट अँड लास्ट कॉलम. बुस्टफुल, नॉट डिझायरेबल, बडाईखोर असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. हंबल म्हणजे नम्र असलेला. सर्व्हाइल, गुलाम. टेरिटोरियल, प्रांतवादी, नॉट डिझायरेबल. पॅर्टोनिशिंग, आश्रयदाता. आणि जेनिरियस म्हणजेच उदार. तर टेरिटोरियल, प्रांतवादी हा जो आहे नॉट डिझायरेबल वर्ड आहे. सी द नेक्स्ट क्वेश्चन. Etiquette and manner are very important for a person to live in the society. Read the following and put them in proper columns. The sentences is already given here. There are 6 sentences and we have to arrange these sentences the proper way in the below part. ॲप्रोप्रिएट, इनॲप्रोप्रिएट, योग्य आणि अयोग्य असे हे वाक्य आपल्याला ठरवायची आणि ती आपल्याला त्यांची विभागणी करायची. टू रिसीव फोन कॉल्स व्हाईल यू आर इन अ लेक्चर ऑफ क्लास. लेक्चरमध्ये फोन तुम्ही स्वीकारणे किंवा फोन उचलणे हे काही आपल्याला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे हे जे सेंटेन्स आहे ते इनॲप्रोप्रिएटमध्ये येणार आहे. टू नॉक बिफोर यू एंटर युअर प्रिन्सिपल ऑफिस. ज्यावेळेस तुम्ही प्रिन्सिपल साहेबांच्या केबिनमध्ये जाता किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये प्रवेश करता त्यावेळेस दरवाजावरती नॉक करणं हे योग्य आहे, त्याच्यामुळे हे सेंटेन्स आपण ॲप्रोप्रिएटमध्ये घेणार आहोत. टू थँक द पर्सन हू ऑफर्स यू टी ऑर कॉफी. दिस वन also the appropriate sentence. To be polite and courteous to others. This also inappropriate. To leave the classroom without the teacher's permission. This is not appropriate. It shows bad manner. To occupy the seats reserved for ladies or physically challenged or elderly people on a bus or train. अपंग व्यक्तींचे किंवा महिलांसाठी आरक्षित असलेल्या अपंगांसाठी असलेल्या सीटवर तुम्ही बसणे ही गोष्ट कशी आहे, अयोग्य आहे. देअरफॉर द सेंटेन्स कम्स इन द कॉलम इनॲप्रोप्रिएट. सी द ॲक्च्युअल लेसन ऑन द पेज नंबर 14. On saying please. The introduction of the writer we already learned at the beginning of our video. I am going to read the first paragraph of the lesson on saying please. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for the offense was undoubtedly in the wrong. एका शहरातील ऑफिसमधील एक लिफ्टमॅन, लिफ्टमध्ये सर्व्हिस देणारा व्यक्ती, who threw a passenger out of his lift the other morning. त्याने काय केलं की एका पॅसेंजरला त्याच्या लिफ्टमधून फेकून दिलं. त्याचा परिणाम की त्याच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्याला त्या गोष्टीसाठी जबाबदार धरण्यात आलं. वॉज फाईन फॉर द अफेन्स. अफेन्स मीन्स क्राईम, बट क्राईम इज डिफरंट. गुन्हा म्हणू शकतो आपण त्याला. क्राईम और
इन मराठी गुन्हा किंवा त्यातून झालेली त्याच्याकडून झालेली चूक. वॉज डाऊटली इन द रॉंग, इट वॉज क्वेश्चन ऑफ प्लीज. आणि ही सर्व परिस्थिती कशामुळे उद्भवली, त्याला फेकून देण्याचं कारण काय, तर प्लीज या शब्दावरून. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट, प्लीज या शब्दावरून लिफ्टमध्ये तक्रार किंवा वाद निर्माण झाला. द कंप्लेंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप, द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज. त्या पॅसेंजरने लिफ्टमध्ये प्रवेश करताच त्याने टॉप शब्द उच्चारला आणि त्या लिफ्टमॅनला कमांड दिली. परंतु त्या लिफ्टमॅनने तो शब्द त्याला असह्य वाटला आणि त्याने त्याची आज्ञा पाळली नाही. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज, मला टॉप प्लीज असं म्हणा असं त्या लिफ्टमॅनची अपेक्षा होती आणि त्याने तसं त्याला सांगितलं. अँड दिस कन्सेशन बिंग रिफ्यूज ही नॉट ओनली डिक्लाइन टू कॉम्पी विथ द इंस्ट्रक्शन, त्याने त्याचे ज्या पॅसेंजरने दिलेल्या सूचनेचं पालन न करता उलट त्या पॅसेंजरला त्याने त्या लिफ्टमधून बाहेर हाकलवून फेकून दिलं. बट हर्ल द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, त्याला त्या लिफ्टमधून बाहेर फेकून दिलं. दिस ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन पॅसेंजर टू फार. डिस्कर्टसी इज नॉट लिगल ऑफेन्स, हे त्याचं वागणं या ठिकाणी आपल्याला थोडं विचित्र वाटतंय, परंतु आपल्याला जो मुद्दा अभ्यासायचा तो इथेच आहे. ऑफकोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन अ मॅनर टू फार, प्रत्येक ठिकाणी आपलं वर्तन सभ्य असायला हवं. आणि या ठिकाणी जो पॅसेंजर होता त्याच्याकडून एक छोटीशी चूक म्हणू शकतो आपण. जनरली यासारख्या गोष्टींना चुका म्हणत नाहीत, परंतु आपलं स्वभाव गुणधर्म किंवा आपलं शिष्टाचार आपण दाखवणं योग्य असतं. त्या उद्देशानं त्या ठिकाणचा पॅसेंजर चुकलेला आहे आणि ते लिफ्टमॅनला थोडंसं त्याच्या मनाला ते लागलेलं आहे की याने मला उद्धटपणे ऑर्डर दिली किंवा टॉप म्हणताच की मला त्याने प्लीज म्हणलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. त्याच्या संवेदना किंवा त्याच्या मनाला कुठेतरी आघात झाला आहे असं त्याला वाटलेलं आहे. डिस्कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स, असभ्यपणा हा काही कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज असॉल्ट अँड बॅटरी. आणि डिस्कर्टसी म्हणजे असभ्यपणा हा आपल्याला भांडणं करण्यासाठी किंवा मारामारी करण्याचं काही कोणतंही आपल्याला कायद्यानुसार अधिकार मिळत नाही. इफ अ बर्गलर ब्रेक इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, द लॉ विल ॲक्वाइंट मी अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. समजा की कोणी चोर माझ्या घरामध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला किंवा त्याने माझं घर फोडलं. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन, आणि त्याला मी पकडलं आणि त्याला चांगल्या प्रकारे शिक्षा केली किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न केला. द लॉ विल ॲक्वाइंट मी, तर अशा प्रसंगी मला कायदा माझ्या बाजूने उभा राहील, म्हणजे कायदा माझ्या पाठीशी राहील आणि मला त्या होणाऱ्या शिक्षेपासून पूर्णपणे सुटका मिळेल. लॉ विल ॲक्वाइंट मी अँड इफ आय एम फिजिकली असॉल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिझनेबल व्हायलन्स. जर माझ्या शरीरावरती किंवा माझ्या जीवावरती बेतली असेल तर मला त्या व्यक्तीला मारण्याचा सुद्धा अधिकार आहे. मी बचावात्मक उद्देशाने मी त्याला मारलं आहे असाही मी माझ्या परीने दावा कोर्टामध्ये किंवा कायदेशीर बाजू मी मांडू शकतो असं लेखकाला सांगायचं आहे. पण ही परिस्थिती वेगळी आहे आणि लिफ्टमधली परिस्थिती वेगळी. लिफ्टमधील जो विषय आहे तो शिष्टाचाराच्या सभ्य वर्तनाबद्दल आहे किंवा आपल्या शिष्टाचाराबद्दल आहे आणि इथं प्रत्यक्षपणे काहीतरी गुन्हा होतोय, ऑफेन्स होतोय आणि त्याच्या विरुद्ध आपण प्रोटेक्शन मागतोय किंवा त्या गुन्ह्यासाठी आपण त्याला रोखतोय या उद्देशाने, म्हणजे दोन्हीही परिस्थिती भिन्न आहेत. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय assailant have broken quite definite commands of the law. कारण की चोराने
ही कृती केली आणि या कृतीच्या बदल्यात त्याला या प्रकारची शिक्षा मिळणं कायद्यानुसार योग्यच आहे. बट नो लिगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. परंतु कोणत्याही कायद्यामध्ये, कोणत्याही न्यायशास्त्रामध्ये असभ्यपणाच्या गोष्टीसाठी कोणतीही शिक्षा किंवा कोणतीही सजा देण्यात आलेली नाही. और कुड सँक्शन टू यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इट सेल्फ रेकग्नाइज ॲज लिगली पनिशेबल ऑफेन्स. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा कृत्यासाठी भांडण तंटा करणं किंवा मारामारी करणं असे प्रकारचं कोणताही समावेश करण्यात आलेला नाही किंवा ह्यासारख्या गोष्टींचा वापर करणं आपण अयोग्य आहे असं वर्तवण्यात आलं किंवा त्या अशा प्रकारची कोणतीही तरतूद कायद्यामध्ये नाही आहे. अँड आवर सिम्पथी विथ द लेफ्ट मॅन. We show here, we already seen in the very beginning of our lesson that the incident happened with liftman and passenger. This incident is carrying from this line and our sympathy with the liftman. आणि आपली जी सहानुभूती आहे ती कोणाच्या बाजूने जात आहे, लिफ्टमॅनच्या बाजूने. कारण की या ठिकाणी आपण शिष्टाचारावरती जास्त भर देतोय आणि या परिस्थितीमध्ये त्याचं वर्तन हे थोडंसं अयोग्य आहे. पॅसेंजरचं वर्तन आपल्याला अयोग्य वाटतंय कारण की त्याने टॉप प्लीज असं म्हणायला पाहिजे होतं, परंतु तो टॉप म्हणल्या कारणामुळे आपल्यालाही थोडंसं त्या बोलण्यामध्ये थोडंसं वाईटपणा किंवा त्या बोलण्यामध्ये थोडंसं उद्धटपणा जाणवला आहे. अँड अवर सिम्पथी म्हणजे सहानुभूती विथ द लिफ्टमॅन. वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिझनेबल. आपण मान्य केलं पाहिजे की कायदा हा खरोखर कसा आहे, त्याच्या दृष्टीने योग्य आहे. इट वूड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर. जर असं असतं तर आपण या सर्व अशा गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तींना दिवसभर टू बॉक्स या ठिकाणी दिले. फाईट विथ द फिस्ट क्लोज हँड्स. आपण त्यांच्याशी दिवसभर मारामारी करत बसलो असतो. त्याने मला असं बोलला किंवा त्याने मला उद्धटपणे बोलला, वर्तन त्याचं उद्धटपणे आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण काय करत असतो, टू बॉक्स पीपल्स इयर्स, त्यांना आपण मारामारी केली असते. फाईट विथ द फिस्ट क्लोज हँड्स. We did not like their behavior or the tone of their voices or the scowl on their faces. त्यांचं वर्तन, त्यांचे वाणी किंवा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव हे आपल्याला थोडेसे ऑड वाटत असले तरी पण ते आपल्याला त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा आपण देऊ शकत नाही. Our feast would never be idle in the gutters of the city would run with blood all day. आणि असं असतं तर आपण त्यांना मारामारी किंवा त्यांना शिक्षा केल्याशिवाय राहिलो नसतं. इडल म्हणजेच काय, रिकामे राहणे. आवर फिस्ट वूड नेवर बी इडल अँड द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. आणि आपल्या शहरातल्या ज्या गटर्स आहेत त्या रक्ताने भरून वाहू लागल्या असत्या जर यासारख्या किंवा शिष्टाचारात संबंधी काही असे प्रश्न उद्भवले असते तर. जनरली ह्या गोष्टी आपण कसे करतोय, निग्लेक्ट करतोय आणि काही ठिकाणी आपल्याला त्या पाळाव्या पण लागत असतात. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. आय मे बी अनसिव्हिलियन. अनसिव्हिलियन म्हणजेच काय, अनसिव्हिल, बेजबाबदार. ॲज आय मे please and the law will protect me against violent retaliation. Okay, today we have learned the first passage of the lesson on seeing please. In the next video we will learn the further parts of the same lesson. Thank you for watching this video. Thank you once again.